जय झाली आहे. सामन्याला सुरुवात होते आणि आपण जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे आमचा स्क्वॉड रेडी झालाय. अमित म्हात्रे सर या गावचे सुपुत्र, त्याचबरोबर जितेंद्र पाटील सर. सर प्लीज कंटिन्यू. बहुत बहुत शुक्रिया सुभाष भाई म्हात्रे. मैम कानोबा, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. गावदी जोए और माननीय श्री वैकुंठदादा मित्र मंडल आयोजित अटल करंडक 2025 का भव्य दिव्य नियोजन है. आपण इकडे सन्मानाकडे वळूया. आम्ही सुदर्शन मोकल बालगोटे यांना विनंती करतोय की आपण आपले माजी सरपंच सन्माननीय मच्छिंद्र पाटील ग्रुप कॅप्टन जोहेच यांचा यथोचित सन्मान करावा. आणि मी सन्माननीय मच्छिंद्र पाटील यांना विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या गावदेवी टुर्नामेंटची गोड आठवण त्यांना सन्मान चिन्ह देऊन तिथं सन्मानित करण्यात येते. माजी सरपंच, एक जबरदस्त खेळाडू मच्छिंद्र पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान. मैच की तरफ हम चलते हैं. दोनों टीमों को ढेर सारी हम शुभकामना देते हैं और हमारे साथ एक मराठी का बुलंद आवाज जिनके पास काफी तजुर्बा है, ज्ञान है, उनके साथ हम जितेंद्र पाटिल सर के पास आपको लेके चलता हूं इस मैच का आंखों देखा हाल बताने के लिए. और तमाशाइयों के बीच ये शानदार मुकाबला चल रहा है ताम्बरचेत बनाम इस बार वलक के बीच. तो वीर हनुमान ताम्बरचेत टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला. 25 मिनट का टाइम है, ये ध्यान में रखिए. 25 मिनट और 20 मिनट में 4 ओवर खत्म करना है. अमोल भोईर यांच्याकडे विकेट साठी 500 रुपये. पहले गेंदबाज टाइमर आउट. संकल्प पाटील की पहली गेंद लेफ्ट आर्म विकेट. फुल टॉस डिलीवरी डाउन द ग्राउंड खेला हुआ शॉट, गेंद सीमा का पार. नंबर 4 डीजे. हम चलते आपके साथ भी आ जाएंगे, लेकिन सर अगर पावर प्ले में आपने क्रिकेट अच्छा खेला हुआ है, पावर प्ले में अगर शुरुआत कड़क होती जाती तो बल्लेबाज का मनोबल टूटता है और गेंदबाज का मनोबल पूरी तरह लस्त पसता होता. नमस्कार आणि सगळ्यांना धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचा आणि खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा. या अटल करंडक 2025 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आणि सर आपण म्हणतोय की मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये जेव्हा खेळाडू येतात आणि त्यांना एक संधी निर्माण असते की लॉफ्टेड ड्राईव्ह करायचे असतात, शॉट्स खेळायचे असतात आणि त्याचा पुरेपूर फायदा आहे जी सलामीची जोडी खऱ्या अर्थाने या मैदानात उतरले गेले आणि त्याचा कडक समाचार घेतात या गोलंदाजाचा. आणि तुम्ही या लिमिटेड ओव्हर्समध्ये जितकं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जितका स्कोअर तुम्ही जास्तीत जास्त कराल तितका दबाव हा अगदी विरुद्ध टीमच्या कॅप्टन्सवर आणि गोलंदाजांवर येत असतो आणि त्याचा फायदा आपल्या येणाऱ्या पुढील षटकामध्ये त्याचा निश्चित फायदा होतो. यस, बिल्कुल सही आपने फरमाया. एग्री करता हूं आपके साथ. और क्योंकि पावर प्ले में 2 ही खिलाड़ी गज के बाहर होते हैं और ऐसे हालात में जो लॉफ्टेड शॉट आप खेल सकते हैं तो फायदा होता है, लेकिन रन बन चुके 10. नेक्स्ट डिलीवरी शॉट ऑफ लेन चल रही है, चौका मिलेगा और शॉट ऑफ लेन के ऊपर प्रहार, गेंद सीमा रेखा बाहर. नंबर 4 डीजे. नाम तिरंगा आवरे के बीच मुकाबला है. दोनों कप्तान ध्यान में रखिए. इस मैच के बाद मुकाबला जय गिरोबा जोए बनाम तिरंगा आवरे के बीच टक्कर होगी.
लेकिन फिलहाल सर शॉर्ट ऑफ लेन की जब गेंदबाजी होती है तो बल्लेबाज के पास एक सुनहरा मौका होता है और इस तरह से गेंदबाजी हो सकती है तो टीम के लिए हानिकारक साबित हो सकता है। नक्कीच सर, बघा हा या फलंदाजाचं कौतुक इथं जरूर करावं लागेल. ज्या पद्धतीनं आपण म्हणताय की शॉर्ट ऑफ लेनची गोलंदाजी इथं होताना दिसते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतात. जसं जणू काही हा फलंदाज आहे ना डगआउट मधून सेट होऊन आलाय. पहिल्या चेंडू पासून विध्वंसक फलंदाजी करण्यासाठी आतुर झालाय. ये देखिए कप्तान से लाइसेंस लेके आ रहा है और पूरी तरह से मारदार कर रहा है और आक्रमण इंपॉर्टेंट बात है. तर्क से तीर एक बार बैकफुट जाकर के इनको पुल करने का प्रयास, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है. मिसफील्ड, क्रिकेट में मिसफील्ड नहीं चलती है. इसका घाटा हो चुका है तांबरचेट टीम के लिए. मिलेंगे दो रन और 2 रनों के साथ स्कोर आगे जाएगा 16 के घर में. तांबरचेत गांव सर क्रिकेट की पंडरी है और उस गांव में पुरानी एक टीम थी चेतना तांबरचेत, जिस टीम ने काफी दबदबा इस पेन तालुका के अंदर निर्माण किया था. लेकिन फिलहाल 4 गेंदें खत्म हो चुकी हैं, रन बन चुके हैं 16. उस टीम के अंदर उनके कैप्टन चेतना के शरद जी म्हात्रे साहब थे, अनंता पाटिल जी थे, साईनाथ पाटिल सर थे, रघु जी थे और ये सभी हमारे बाबू दादा भी थे. बहुत अच्छे सभी खिलाड़ी थे जिन्होंने क्रिकेट के लिए शानदार योगदान दिया. कृष्णा आइए, स्वागत हार्दिक. एक बार फिर से इस बार इनसाइड आउट शॉट एक्स्ट्रा और सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई चली गई और फील्डर हार गए. इट्स 4 रन. राधे आपण या व्यासपीठावर आज मात्र पेंटच्या अग्री समाज हॉल मध्ये जो अगदी जी पीओपीच्या संदर्भात जी आमची मीटिंग झाली, आम्ही सरकारला विनंती करतोय काही करा मात्र पीओपीची बंदी तुम्ही उठवा, अन्यथा आमच्या पोटावर जर पाय दिला तर आमची परिस्थिती गंभीर होईल. मी आदरणीय आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्व मोदी सरकार साहेबांना विनंती करतोय की काही करून ही मात्र पीओपीची बंदी उठवून टाका, नाहीतर अन्यथा आमचा परिणाम वेगळा होईल आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करा अशी आशा बाळगतो, नाहीतर अन्यथा आमचं आंदोलनभर मोर्चा होईल याची आपण दक्षता घ्या. नेक्स्ट बॉल शॉर्ट ऑफ लेन और इस बार के ऊपर फील्डर मौजूद है और इस तरह से जितेंद्र पाटिल सर जो गेंदबाजी हो रही वो 4 बॉल शॉर्ट ऑफ लेन आपने देखी, 2 गेंद अच्छी हो चुकी है, लेकिन इस पावर प्ले में जो रन बन चुके हैं वो काफी तेज रफ्तार के साथ गेंद बन चुके हैं. ताबड़तोड़ बल्लेबाजी हुई है पहले ओवर में. आपण म्हणतो ते वर्चस्व गाजवताना हे दोन्ही फलंदाज डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि पहिल्या षटकातच या गोलंदाजावर खऱ्या अर्थाने समाचार घेतला. तर गोलंदाजाला जसं आपण म्हणताय की शॉर्ट पिच गोलंदाजी न करता त्यांनी थोडीशी गुड लेंथ किंवा यॉर्कर पद्धतीची जर गोलंदाजी केली असती तर कदाचित ह्या सध्याच्या घडीच्या धावा ज्या 21 दिसत आहेत त्या कुठेतरी थांबल्या असत्या, 12 किंवा 15च्या दरम्यान झाल्या असत्या तर निश्चितच आपण त्या पॉवर प्लेचं जे षटक आहे ते आपण खऱ्या अर्थानं इकॉनॉमिकल षटक असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये, ते होऊ शकलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाही आपण नेहमीच म्हणत असता. बहुत बिल्कुल सही आपने कह दिया कि इस बार गुड लेन के ऊपर गेंद डाल से शान पोलाक ग्लेन मैकग्रा की जो गेंदबाजी थी कपिल देव साहब की वो सटीकता थी गेंदबाजी में, वो प्रॉपर लेन को पकड़ देते और बैट्समैन को चकमा देते थे. अगर उस टाइम ये गेंदबाजी होती तो यहाँ स्कोर कम होता, लेकिन पहले ओवर में विनाशकारी बल्लेबाजी हुई है जहां बल्लेबाजों ने छोर बदल कर ऐसा हमला किया कि गेंदबाज के नट बोली ढीले किए. पहले ओवर में स्कोर 21, राज पाटिल बॉलिंग ट्रैक के ऊपर. दूसरा मैंडेटरी पावर प्ले सेम कंडीशन है कि विकेट के लिए 500 रुपए का इनाम है अमोल की तरफ से. ये देखिए टप्पा पीछे जरूर रखा था लेकिन इस बार कनेक्शन हुआ नहीं, लेकिन दिशा से भटकी हुई गेंद अंपायर हनुमान जी नाइक ने इस बार वाइड घोषित किया है. और सर आपके जमाने में जब अभी अब जमाना आपका है ऐसा नहीं कह रहा हूं, लेकिन आपके टाइम में आपने नाइट क्रिकेट खेला हुआ क्या? मुझे कुछ पता नहीं कि जानकारी नहीं है क्योंकि उस टाइम इतना पैसा नहीं था क्रिकेट में, लेकिन अभी ग्लैमर आ चुका है, व्यावसायिक क्रिकेट बन चुका है, क्रिकेट में बहुत फ्लो आ चुका है, इसलिए एक नामचीन खिलाड़ी इतने स्टैंडर्डमैन बन चुके. अभी देखा होगा आपने आईएसपी में जो हमारे इस बार रजत मुंडे को कितना इनाम मिल चुका है. फिलहाल अगली बॉल शॉर्ट ऑफ लेन डाल रहे हैं और इस बार गेंद गैप में है और चली गई. हिंदी में कहते हैं रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते हैं गाड़ियां जगह भरा. 4 रन.
इस बार आंधी मैदान के ऊपर आई है और ये बल्लेबाज को पाटिल सर पूरी तरह से सुर मिल चुका है और देखिए जैसी शॉर्ट ऑफ लेन मिल रही है उसके ऊपर ऑन द पुल करके रन बटोर रहे हैं. नक्कीच सर, पहिल्या षटकाचा जो परिणाम आहे तो नक्कीच दुसऱ्या येणाऱ्या गोलंदाजावर जाणवतोय. आणि जी 21 धावांची पहिल्या षटकात जी भागीदारी झाली होती, खरं तर अभेद्य भागीदारी आतापर्यंत तोडण्यात यश आलं नाही आणि इथं खऱ्या अर्थानं गरज आहे इथं पहिला ब्रेक थ्रू मिळवण्याची. यस, ब्रेक थ्रू इज इंपॉर्टेंट बात है, लेकिन देखिए और आपने जो कुछ बात सही कह दी, आपने क्रिकेट खेला हुआ है, क्रिकेट के आपके पास तजुर्बा भी है. अंपायर व्हाइट बॉल घोषित कर रहे हैं. विनती है, बाउंस आ चुकी है. और देखिए सर, आपने सही एग्री करता आपके साथ कि आपने एक तेज तरह पार्टनरशिप की याद की तो मुझे याद है कि 376 की आए तीसरी भागीदारी ऑस्ट्रेलिया हमारे बल फॉलो ऑन दिया था. हरभजन सिंह ने हैट्रिक लिया और वीएस लक्ष्मण साहब और दवीड साहब जी ने जो कुछ 376 की ऐतिहासिक भागीदारी के लिए वहां से ऑस्ट्रेलिया को लस्त पस्त कर दिया था. नेक्स्ट बॉल है, लेकिन यहाँ गेंदबाजी पूरी तरह से खराब हो रही है. अगर इस तरह से गेंदबाजी हो सकती ताम्रसेन के लिए हानि हो सकती सर. नक्कीच सर, हा जो दबाव आहे ना तो दबाव या गोलंदाजाला अशा प्रकारची स्वैर गोलंदाजी आणि दिशाहीन गोलंदाजी करण्यासाठी भाग पडतोय. कारण पहिल्या चेंडूपासून जे आक्रमण चालवलंय ते आक्रमण कुठेतरी थांबवायला हवंय, परंतु त्याचा दबाव, त्या धावसंख्येचा दबाव, या मनोवैज्ञानिक दबाव हिंदी में जिसको कहते हैं, वो जो मनोवैज्ञानिक दबाव ये गेंदबाज के ऊपर अभी आ चुका है और यहीं से उनको बाहर जल्द से जल्द बाहर निकालना होगा, तभी ये कहीं ना कहीं वापस आ सकते हैं. नहीं तो ये बहुत ही बड़ा स्कोर बोर्ड के ऊपर दिख जाएगा 5 ओवर के समाप्ति के बाद. बिल्कुल, गेंदबाजी सुर में होनी चाहिए, बेसुर गेंदबाजी हो रही है और सुर इंपॉर्टेंट बात है. शॉर्ट ऑफ लेन एक बार फिर से डाल रहे हैं. शॉर्ट ऑफ लेन क्यों डाल रहे पता नहीं है, लेकिन यहाँ काउ कॉर्नर के क्षेत्र में गेंद को फील्ड किया है और वापसी बारी गेंदबाजी करना चाहिए, वापस आना चाहिए. आणि याच वेळी आमचे सन्मान्य संदेश मोकल सर यांचं आगमन आणि मी आमचे कान्होबाचे राजेदादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. अगदी या गावचे ते भांजे आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. और बिल्कुल ये गेंदबाजी अगर इस तरह से हो जाएगी तो ताम्रसेन का मनोबल और डाउन हो जाएगा. तो इससे पहले लेन को पकड़ो और डिसिप्लिन जिसे क्रिकेट में कहते हैं उस तरह से गेंदबाजी करो. लेकिन सुंदर बल्लेबाजी परिणीत ठाकुर की, स्कोर है 29. इस बार यह शॉर्ट बल्ला शॉर्ट पिच गेंद जरूर डाल रहे, एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद चली गई है, दूसरे के लिए भाग रहे और इसी के साथ ये 2 रन जरूर मिलेंगे. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल और 2 रनों के साथ स्कोर आगे जाता है. 31 यानी कि 31 पे स्कोर जा चुका है. नेक्स्ट मैच जयगिरोबाद जोहे बनाम तिरंगा आवरे, दोनों कप्तानों को हम सूचित कर रहे कि टॉस करने के लिए इस इनिंग के बाद हाजिर हो जाए. और देखिए सिया मात्रे हमारी इस बीच दिख नहीं रही और शॉट है यार, इस बार यहां चली गई है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर, दंदनाती हुई चली गई है 4 रन. और ये देखिए सिया मात्रे, आपका हार्दिक स्वागत जो कासू से इस बार लाइव को देख रहे हैं और उनका हार्दिक अभिनंदन. तुम्हारा प्लेयर का अंदर आया, तुम कुछ भी क्लाइम पास करो, हमें कुछ लेना देना नहीं. हमारा एक ही टाइम है, नजर टाइम आउट के ऊपर है. तुम टाइम पास करो, कुछ भी करो, हमें कुछ लेना देना नहीं है. देखिए यहाँ कोई रिश्तेदारी नहीं है क्योंकि कल 6:15 बज चुके सुबह, इसलिए हमने आपको पाबंदी कल भी रखी है, आज भी रखते हैं. स्कोर है 35. ये तू ऐसी गेंद डालेगा तो रात भर नहीं सोएगा. तू शॉर्ट ऑफ लेन डाल रहा है उसको और शुरू से बल्लेबाज को सुर मिल चुका. और ये जितेंद्र सर, ऐसी गेंदबाजी टीम के लिए हानिकारक है. नक्की सर, तर सर इथं रंग उधळताना दिसत आहे 2 फलंदाज या मैदानावर. कारण आपण म्हटलं होतं की अशा प्रकारची शॉर्ट पिच गेंदबाजी न करता विकेट टू विकेट जर गोलंदाजी केली तर निश्चित कुठेतरी पहिला ब्रेक थ्रू मिळण्याचे चान्सेस आहेत ते इथं वाढतील. यस, विकेट टू विकेट गेंदबाजी इंपॉर्टेंट बात है. ये उड़ाया, ये खिली खिली चंपा, खुश हुई रंभा, देखो पहले लंबा और चकमारा खंबा, 6 रन. ये और भी महंगा साबित इसमें आए 26. कुल मिला के जय हनुमान स्टार वालक टीम का स्कोर है 47.
सन्माननीय आमचे गोपीनाथजी मोकल आणि रविदादा पाटील यांचं आगमन. आज मात्र पीयूपी साठी घेतलेली थाटमाट पेन मध्ये अगदी सरकारला सूचित केलंय की काही पण करा पण पीयूपीची बंदी उठवा, अन्यथा जर तुम्ही बंदी उठवलीत नाहीत तर आम्ही मात्र वेगळं आक्रमण करू. आम्ही सन्माननीय पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतोय की आमच्या पोटावर विनाकारण ही आपण त्रास देऊ नका आणि देणार नाही याची आशा बाळगतो आम्ही. और सर ये देखिए रंत मंच के, और सर आप मुझे लगता है वो जो गाना लग चुका था ना कि रंग उदलित आया, और मुझे ऐसा बजाना है तो कोई ऐसे आपके जमाने में कोई ऐसी थी कि दिल की एंटी उन्हें बजाने वाली. नमस्कार. तर धावसंख्या आहे ती धावपटलावर 47. सर 2 षटकांती जर आपण विचार केला तर आपण आठवण करून दिली त्या 376 धावांची, ज्याच्यात तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये फेकलेला आणि अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर इथं अपेक्षित आहे. आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर हा चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये फेकला, चेंडू गेला वाईडिश लॉंगॉनच्या खेळाडूकडं, त्याने कोणत्याही प्रकारची चूक केली नाही, एक धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. सर आपण होतं की आपण आठवण करून दिलीत की 376 धावांची ती पार्टनरशिप, जिथं VVS लक्ष्मण यांनी 281 धावांची खेळी साकारली होती आणि मिस्टर राहुल द्रविड द वॉल ऑफ इंडियन क्रिकेट यांनी 180 धावा बनवल्या होत्या त्या मॅच मध्ये. यानंतरचा एक पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेनं भिरकावून दिला, चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. पुन्हा येता येतो एक दणदणीत षटकार. जाते सिरटी वही जाते जिन्हें साईं बाबा बुलाते, लेकिन नरेश ठाकुर जैसे गोपीनाथ मोगल आने के बाद उन्हें और ऊर्जा मिल चुकी है. ऐसी ऐसी बात तड़ी दी बॉलर को बहुत बालू. तांबड़शेत वाले तुम इस तरह से गेंदबाजी करेगा ना तो समझ लो कि तुम जाएंगे बाहर और ओरेंगे अंदर. छक्का आया. बौछार चल रही है और ये जो मुंबई के काले पीले रंग की टैक्सी के मीटर की तरह ये रन मीटर घूम रहा है. क्या बात है, कड़क बल्लेबाजी, तेज तर्रार पार्टनरशिप. ये भी शॉर्ट ऑफ लेन थी जरूर, लेकिन अंपायर क्या कहेंगे देखना पड़ेगा. बाई के रूप में और सर आपने सही कह दिया 376 की ऐतिहासिक बाई देखिए. VS लक्ष्मण साहब जी को बुखार आई थी, राहुल द्रविड़ साहब की देखिए कि पीठ में प्रॉब्लम था, फिर भी जाकर जो कुछ काम किया वो कड़क था. भारत की गान समाधि जो गायिका थी किशोरी आमोणकर, उन्होंने कह दिया मुझे बुखार आकर जो मैंने गाया था वो मेरा सर्वश्रेष्ठ गाना था. ये ऑन साइड कवर अपील की थी लेकिन अंपायर सहमत नहीं है, ठुकरा दिया अपील को, खारिज कर दिया. लेग बाई के रूप में सिंगल. और यहाँ जय हनुमान स्टार वलक टीम का स्कोर 62. सर देखिए डे और नाइट में खेलने का थोड़ा सा अलग एक अंदाज होता है, लेकिन आपको क्या लगता है इस मैदान के ऊपर खेलते समय ये मैदान आपको कैसा लग रहा है? अतिशय सुंदर विहंगम दृश्य आपण क्रिकेटमध्ये म्हणतो त्या पद्धतीचं मैदान आणि सर्व खेळाडूंसाठी खऱ्या तरी पर्वणीचं आपण म्हणू शकतो. फ्लड लाईट्स अगदी विद्युत प्रकाशात झोतातले हे सामने पेडमध्ये मला वाटतं पहिली स्पर्धेनंतर ह्या भव्य स्पर्धेचं आयोजन या मैदानावर दिसतोय. अतिशय सुंदर मैदान. आपण जर पाहिलं तर आउटफील्ड खूप जोरात आहे आणि या विद्युत झोतात आपल्याला खेळण्याची खऱ्या अर्थानं संधी ही अटल करंडक 2025 मध्ये आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. और ये आपने सही फरमाया कि देखिए अंधेरा बाहर है लेकिन उजाला अंदर है. और पाणी घेऊन जायचं मैदानात आयोजकांना विनंती से पाणी घेऊन जा बबड्या मात्रे. और ये मुझे लग रहा है कि तीसरा ओवर खत्म हो चुका. पहले ओवर में पाटिल सर 21 आए, दूसरे ओवर में 26 आए और इस ओवर में थोड़ा सा प्रतिबंध लग चुका, मतलब 13 आए. आणि आज बोले आमचे बंधुराज एक जबरदस्त क्रिकेट खेळाडू नानादादा म्हात्रे यांचं आगमन, ज्यांनी निष्पाप नाटकामध्ये अगदी जी भूमिका केली होती ती आज आमच्या डोळ्यासमोर आहे. नाटक गाजला होता ते, कारण थिएटरवर नाटक बघितल्यानंतर अक्षरशः बाहेरची लोक सहज म्हणायची की तो नाटक बघितल्यानंतर या नाटकाची आठवण झाली म्हणून. एकदम कलाकारांनी उत्तम काम केलं सर्वांनी. और सर देखिए आपने सही कह दिया कि मैदान अभी पहले तुम्हारे जमाने में, जमाना अभी भी है ऐसा कहीं नहीं, लेकिन उस टाइम खेती में खेलते थे, ना सूझ होता था ना कवर होती है फिर भी. लेकिन वो यमारा का जो बॉल था, आपने क्रिकेट खेला हो, क्या कहेंगे उस बॉल के बारे में? लोग कहते कि बॉल कुछ अलग था, और क्या प्रॉब्लम था उसका? या चेंडू नंतर आपण सर तिकडे वळूया, परंतु चौथ्या षटकाला सुरुवात होते.
संकल्प. डावखुरा गोलंदाज. आपण याच गोलंदाजीची अपेक्षा करत होतो सर. खरं तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली, ज्याला आपण हिंदीमध्ये सटीक लाईन और लेंथ की गेंदबाजी अशा प्रकारचा चेंडू हा फेकला आणि डावखुरा गोलंदाज असल्यामुळे नक्कीच त्याचा फायदा या गोलंदाजाला होईल. फलंदाज अगदी चकवून गेला. ज्या क्षणी चेंडू डिलिव्हर्ड झाला त्यानंतर मात्र अचानक उसळी घेतली आणि चेंडू विसावला. यष्टीरक्षकाच्या हातात कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. बिल्कुल स्कोर तो आगे जा रहा है, लेकिन इस बार कट करने गए थे, विकेट कीपर गलती और चली गई गेंद डीप थर्ड मैन सिंह मारे के बाद नंबर 4 डीजे. रनों का अंबर चल रहा है. 67 रन के 67 रन के ऊपर लग चुके हैं. ताम्रशेद के गेंदबाज इस बार संकल्प के पहले ओवर में 21 आए थे, लेकिन इस 2 गेंदों के ऊपर 4 आए. लेफ्ट आर्म और द विकेट से गेंदबाजी. ये लॉब की हवा में मिस टाइम शॉट है, कैच इट और आउट. खिलाड़ी इस बार बैक टू द डगआउट जा रहे हैं. पहला झटका मिस्टर नरेश ठाकुर अपने टीम के लिए लगातार 4 छक्के उन्होंने ठोके, लगातार 3 और उनके बल्ले से 4 छक्के, 1 बाउंड्री, 2 बाउंड्री, 1 डबल के साथ 34 रनों की एक बेहद रोमांचक दिलेर पारी खत्म हो गई. खूप चांगली फलंदाजी. आपण ज्याला क्रिकेटमध्ये विध्वंसक विस्फोटक खेळी साकारली या खेळाडूनं आणि अगदी 34 धावा बनवल्या. 34 धावा म्हटलं की सर आठवतं मास्टर, लिटिल मास्टर ज्यांना संबोधलं जातं, भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी जो 34 शतकांचा विक्रम केला, त्या 34 धावसंख्या त्या एका खेळाडूने उभारली. अतिशय विस्फोटक खेळी. यस बिल्कुल, देखिए उन्होंने बिल्कुल सही कह दिया, क्योंकि ऑस्ट्रेलिया के एक भगवान जी ने कहते थे सर डॉन ब्रैडमैन साहब जी का रिकॉर्ड तोड़ने वाला पहला कौन था, तो हिंदुस्तान के हमारे थे. सर ने सही फरमान दिया. भारत के मशहूर भूतपूर्व कैप्टन लिटिल मास्टर सुनील मनोहर गावस्कर साहब जी की 34 शक्लों की याद कट करने जरूर गए थे. और गावस्कर साहब, आज ही मैंने एक इंटरव्यू सुनी तो उन्होंने यहाँ मुझे लगता है एक इंटरव्यू में कह दिया था, पदमजीत जो कमेंटेटर है उन्होंने, कि गावस्कर इज ग्रेट बैट्समैन. उस टाइम वेस्ट इंडीज का खेमा इतना खतरनाक था कि मानो तोप के गोले आते थे, लेकिन बिना हेलमेट से उन्होंने काम किया और कभी इंजर्ड नहीं हो चुके. इसलिए इमरान खान कहते हैं कि गावस्कर इज द बेस्ट बैट्समैन. तो फिलहाल इस बीच नेक्स्ट बॉल, इस बार ड्राइव किया, थोड़ी गेंद नीचे जरूर थी, बॉल फंबल हो गए. एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 68-68. थोड़ा पाटा मैदान भी है और जो आउटफील्ड है सर वो भी तेज है, और ऐसे हालात में बल्लेबाजों ने अपना काम किया. 34 की एक घनाघाती बल्लेबाजी या नरेश ठाकुर ने साबित की. गाउदी की जवाब की तरफ से सुंदर आयोजन नियोजन. इस बार यह और यह बल्ले, मुझे आवाज हमें भी आया था, हमें समझ गए कि बल्ले का बाहरी किनार लग चुका है. हमें कुछ लेना देना नहीं, हमारा यह काम है जो दिख रहा है उसका बखान दो. अंदर जो अंपायर है वो बखान देंगे, हम वो उनका आद्य कर्तव्य है. मगर विकेट गॉन हो चुका है. विकेट नंबर 2. इस बार परिणीत ठाकुर अपनी टीम के लिए शानदार योगदान देके वापस जा चुके हैं. पहले ओवर में 21 आए, दूसरे ओवर में 26 आए, तीसरे ओवर में 13 आए. लेकिन संकल्प का ये जो ओवर है वो टीम के लिए काफी लाभदायक साबित हुआ. जितेंद्र पाटील सर 5 रन एक सफलता हासिल की. नक्कीच सर, मी म्हटलं त्या डावखुऱ्या गोलंदाजाला खरं तर कर्णधाराने फ्रंटलाईन सीमर ज्याला आपण क्रिकेटमध्ये म्हणतो, ते पहिल्या षटकासाठी किंवा दुसऱ्या षटकासाठी जर आणलं असतं, निमंत्रित केलं असतं, तर कदाचित या धावा ज्या आता सध्याच्या घडीला ज्या बोर्डवर दिसतात त्या कुठेतरी कमी झाल्या असत्या आणि त्याचा फायदा निश्चित झाला असता टीमला. परंतु या दोन्ही खेळाडूंनी जरी विकेटचं पतन झालं असलं तरी मात्र आपली कामगिरी आपल्या टीमसाठी त्यांनी चांगलं योगदान दिलं आणि आपल्यावर जबाबदारी जी सोपवली होती ती त्यांनी सार्थ करून दाखवली. यस बिल्कुल, आपने लेफ्ट हैंड बल्ले गेंदबाजों की इस बात तारीफ की है. और कहते हैं ना कि जिम्बाब्वे के खिलाफ जब कपिल देव हैरान हो चुके थे, तब मुझे लग रहा है कि गावस्कर साहब जी ने कह दिया कपिल कुछ भी कर, रवि शास्त्री को लेके आओ, इनको कुछ जमता नहीं, और लेफ्ट हैंड आ गए और उसके बाद करिश्मा हो गया. आखिरी ओवर है सर रोहित पाटिल का, ये अंतिम ओवर है, स्लॉग ओवर है, ये डेथ ओवर है, ये हानामारी का ओवर है. आखिरी भाषा में से कहते कुटाकुटी का ओवर. मिथुन चक्रवर्ती की भाषा में डुशुमाला और सीआईडी में दया तोड़ दरवाजा. कैच इट मुश्किल है नहीं, कॉल इज इंपॉर्टेंट बात है. क्रिकेट में कॉलिंग इंपॉर्टेंट बात है. अगर 1983 के विश्व कप की याद देता हूं आपको, कपिल देव साहब शॉट मिड विकेट के ऊपर थे, वहां से यशपाल शर्मा जी आ रहे थे,
गेंद हवा में थे और कपिल देव साहब जी ने यशपाल शर्मा जी को कह दिया था कि यशपाल ये कैच मेरी है, तुम मत आओ। यशपाल शर्मा रुक गए और कैच को लपक लिया। अगर वो कॉल नहीं होता तो दोनों की टक्कर होती। टक्कर तो जरूर होती, लेकिन वो विश्व कप भी भारत के हाथ से फिसल जाता यदि वो विव रिचर्ड्स का कैच मदन लाल जी के गेंद पे नहीं लेते तो। इन बिटवीन इसी दरम्यान और एक बेहतरीन सौकार देखने को मिला इस बल्लेबाज के द्वारा, और इस 4 रन के साथ टीम का स्कोर फिर आगे दौड़ता हुआ 74 रन बन चुके हैं। कृपया पट्ट्यावर बसले जे प्रेक्षक आहेत बघा लाल पट्ट्यावर, त्यांना विनंती आहे तो पट्ट्यावर उठा। आपण जे लाल पट्टा जो आपला आहे बाउंड्रीचा, ते पट्ट्यावर कोणी बसू नका, सहकार्य करा मित्रांनो। आणि बॅनर वरती बसा, पट्टा सोडायचा आहे ना, बॅनरच्या थोड़ा साइडला बसा। और ये देखिए, और सर आपने बिल्कुल एग्री करता हूं आपके साथ कि वो कैच हिंदुस्तान का कैच था, और एक इंटरव्यू में सर वीरेंद्र जट साहब जी ने कह दिया था अगर उस कैच के नीचे अगर कपिल देव नहीं होता तो हिंदुस्तान का दूसरा फील्डर कोई भी होता कैच को लपकता नहीं था। स्कोर 74 रन तो सर बहुत ही बढ़िया बन चुके, और पहले इस इनिंग में ताबड़तोड़ और इस बार विनाशकारी बल्लेबाजी हो चुकी, और दोनों बॉल इस बार 34 और 27 की पारी के लिए। हवा में कैच 8, लेकिन पकड़ने से क्या साथ है हमारे कृष्णा पाटिल हमारे भाई, और इस बार देखा जाए यहाँ मौजूद है, उनके साथ हमारे बाबू पाटिल, प्रतीक पाटिल, बाल्या पाटिल, महेंद्र पाटिल, ये सभी मैच को देख रहे सभी का हार्दिक स्वागत है। लेकिन आखिरी 2 गेंदें बची हुई, और पूरी तरह से जो 34 की पारी नरेश ने खेली, प्रणीत ने 27 का योगदान दिया, संकेत ने खाता नहीं खोला है, लेकिन अमित ठाकुर भी पारी को संभाल रहे हैं। अटल ट्रॉफी को आप देख रहे हैं 2025 क्रॉस लाइन से खेलने गए थे लेकिन समझ नहीं सके हैं, और सर इस बार 3 ओवर के बाद 2 ओवर में वापसी भरी गेंदबाजी हो रही है। तामरशेद के गेंदबाजों ने इस बार बांध के रखा है वल्लभ के बल्लेबाजों को, और ये शुरू में होता तो ये इतने रन बनते नहीं थे। बिल्कुल सही फरमाया आपने। अगली गेंद इस गेंदबाज की, हालांकि फिर उसी दिशा में खेलने का जरूर प्रयास किया, लेकिन दोनों बार बल्ले से बिल्कुल भी संपर्क नहीं हुआ। लेकिन इस बार अंपायर ने अपने हाथ खोल दिया और कहा कि यस इट इज अ वाइड, एक अतिरिक्त रन जुट जाएगा, और वाइड के लिए शायद रनआउट के लिए रिव्यू लिया है। तो फील्डिंग की ओर से एक रिव्यू का चैलेंज किया है। कुछ ही क्षणों में इसका फैसला जरूर आ जाएगा। अंपायर ने और जरूर देखिए अभी तो सर क्रिकेट में ये जो लाइव वाले आए हैं ना, तो इससे फायदा अंपायर का अच्छा होता है, क्योंकि अंदर जो कुछ होता है वो खतरनाक होता है। हम तो दूर वाली छोर से कमेंट्री करते हैं, अगर यहाँ कोई लफड़ा हो सकता हम पत्नी करें तो चूप भी हो सकते हैं, लेकिन ये अटक जाएंगे। लेकिन फैसला नॉट आउट, और ये अंपायर की जो नजर भी है वो बाज की जैसी है। लेकिन आखिरी गेंद अंतिम ओवर की, और खास संपर्क नहीं है, अंदरूनी किनारा लग चुका है, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 79-79। और जीतने के लिए वीर हनुमान ताम्रचित टीम को 80 रन चाहिए, लेकिन 80 रन ज्यादा भी है, 80 रन कम भी है, क्रिकेट में ऐसा हम कह सकते हैं। लेकिन जहां अमित ठाकुर ने अपनी टीम के लिए व्यक्तिगत मेरे हिसाब से 11 रनों का योगदान दिया, एक पे संकेत ठाकुर नॉट आउट रहे, और जैसी इस बार देखा जाए हम मिलजुल के इस बार जितेंद्र पाटिल सर और सुभाष जी म्हात्रे आज के दिन में हमारे साथ है। और मुझे बड़ा अफसोस है कि मराठी में एक कवाली में कहते हैं डाव्या कोशिला आणि उजव्या कोशिला असल्यावर मजा येतो, और दोनों की मराठी कमेंट्री बहुत ही सुमधुर है। और ऐसा हनुमान ने मुझे कह दिया कि पाटिल सर को अगर निमंत्रण दे जाए अच्छा होता, मैंने कह दिया ये हमारी दोस्ती है। गावस्कर साहब जी का एक वाक्य मुझे आज भी याद है, जब VS लक्ष्मण साहब जी ने कह दिया था टॉस के लिए हम जय गिरोबा जोए और तिरंगा आवरे कप्तान को विनती करते हैं, लेकिन 80 का पीछा करना है। जब 434 का स्कोर कांगारू ने खड़ा कर दिया था तो 3.5 घंटे में 438 का हाईएस्ट स्कोर खड़ा हुआ है। तांबर से टीम छोर के साथ काम करो, दिमाग चलाओ, बल्ले को धार दो, और ऐसा काम कड़क करो कि मानो ऐसा उत्तर दो कि सामने वाले बोलने चाहिए। तो चलते एक बार
और 21 मिनिट में इनिंग हुई खत्म। मी सन्माननीय आमचे माजी सरपंच तांबडशेत गावचे आणि ग्रुप जोयाचे माजी सरपंच सन्माननीय मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जय गिरोबा जोय आणि तिरंगा आवरे संघामध्ये टॉस करा आणि टॉस साठी आम्ही शिवाजी म्हात्रेंना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जावं। हॅलो, नक्कीच सर, नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जय गिरोबा जोहे विपक्ष तिरंगा आवरे। जी आपण बघतोय आदरणीय मच्छिंद्र पाटील साहेब माजी सरपंच यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण नाणेफेक घेणार आहोत। सो प्लीज बोथ ऑफ कॅप्टन जय गिरोबा जोहे विपक्ष तिरंगा आवरे या दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण यायचं आहे, इथे नाणेफेक केला जाईल। यस, आपण बघतोय या समोर या, इकडे या, इथे कॉल केला जातोय। आपण बघतोय एका बाजूला यस आवरे कॉल करतायत इथून, टेल इज अ कॉल अँड टेल। यस, आपण बघतोय आवरे संघाने इथे नाणेफेक जिंकले आणि आपला निर्णय असणार आहे। आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करू। जरूर क्षेत्ररक्षण करायचं आहे, 5 षटकांचा खेळ असणार आहे आणि आपण आवऱ्यातून एवढ्यापर्यंत आलेला आहात आणि या अगोदर सुद्धा तुम्हाला या मैदानावरती खेळण्याची संधी प्राप्त झाली असेल, परंतु ही नाईटची स्पर्धा आहे आणि पहिली स्पर्धा आहे। या पहिल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना कोणत्या खेळाडूंना घेऊन आपण आज मैदानावरती उतरणार आहात, कोणते खेळाडू आपले फॉर्ममध्ये आहेत, काय म्हणाल? असा काय नाही, माझी पूर्ण टीम फॉर्ममध्ये आहे। येस, नो डाऊट्स अबाउट दॅट इथे मात्र। आणि निर्णय आपला जरूर घ्यायचा आहे की निर्णय काय होतो आपला? क्षेत्ररक्षण असणार आहे। आपल्याला माहिती आहे की जोहा टीम सुद्धा कुठे कमी नाही आहे, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात। तर क्षेत्ररक्षण करत असताना जोहा टीमला किती धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण पहिल्या सत्रानंतर दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं आपण तब्बल 80 धावा सुद्धा या मैदानावरती बनवल्या जात आहेत, काय म्हणाल त्याबद्दल? असा काही नाही, खेळामध्ये हार जीत होत राहते। आम्ही 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू। नक्कीच दादा, तुम्हाला धन्यवाद असणार आहे आणि कौतुक असणार आहे तुमचं। बघतोय दादू पंजाब जाणार आहे। दादू, जवळ 80 धावा आता कुठल्या गेल्यात या मैदानाचा तुम्हाला पूर्णपणे खड्याचा अनुभव आहे, कारण हा मैदान तुम्हीच बनवलेला आहे। समोर मात्र आवरे टीम आहे, ती खूप फॉर्म मध्ये आहे। तर आपल्या टीम बद्दल आणि प्रतिस्पर्धी टीम बरोबर समोर जात असताना किती धावांचा टार्गेट तू सेट करू शकशील? 50, 55, 60 धावा काढण्याचा प्रयत्न करू, कारण की आमची पण पोरं चांगली सध्या खेळतात आणि ही टीम आम्हाला पहिल्यांदा लागले, आम्हाला यांचा अनुभव नाही, आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू। जरूर दोघांना सुद्धा शुभेच्छा असणार आहेत आणि पुन्हा एकदा बोलूया आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे रेडी झालेत आमचे अमित म्हात्रे आणि जितेंद्र पाटील सर। धन्यवाद सुहास म्हात्रे सर। जाऊया मॅच कडे। पहिला चेंडू गोलंदाज अमित ठाकूर यांचा, अगदी हलक्या हाताने डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, थेट फेकी करण्याचा प्रयत्न केला, परंतु एक स्टेडी आणि सावध सुरुवात क्रिकेटमध्ये या पहिल्या षटकामध्ये करताना हे दोन्ही फलंदाज एका बाजूला स्ट्राईक काउंटर नितीश पाटील, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत साहिल पाटील। सर 16 प्रति षटक 16 धावा बनवायच्या आहेत आणि मला वाटतं इथं संघर्ष जरूर करावा लागेल, कारण जर अपोजिशन टीमने जर 80 धावा बनवल्या तर आपण सुद्धा हे काम करू शकतो। हा जर दृढ विश्वास स्वतःवर असेल तर मात्र हे कामगिरी करू शकतात। दुसरं चेंडू यावेळेस मात्र उंच फटका मारण्याचा नाद आता चेंडू शॉट मिड ऑनचा खेळाडू आहे त्याच्याकडे गेला आणि पहिल्या विकेटचा पतन इथं होतोय। आणि हा जो सर दबाव आहे 80 धावांचा, तो दबाव कुठेतरी या येणाऱ्या फलंदाजावर निश्चित दिसतोय। बिल्कुल, देखिए दबाव अपने ऊपर है और दबाव के लिए आपका मास्टरमाइंड इम्पोर्टेंट बात है। आपको सूझबूझ के साथ जो 80 रन जो दिख रहे उसके ऊपर आपको बुलडोजर चलाना है और ऐसा नहीं चलना, डायरेक्ट नहीं है, जैसे धीरे धीरे जाएंगे और उसके बाद पार करेंगे। आपको रुकना है। पहले पावर प्ले में उन्होंने जो शुरुआत की थी उसकी शुरुआत तांबडशेत की नहीं हो चुकी सर। ह्या गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण त्यांनी पाहिलं की ज्या पद्धतीने गोलंदाजी तांबडशेतच्या गोलंदाजांनी केली होती ती कुठेतरी त्यांची रणनीती होती, ती अयशस्वी होताना या मैदानावर दिसली। बरोबर उलट पक्षी हेच काम करतात गोलंदाज, अगदी टप्पा सुरुवातीच्या चेंडूपासून अचूक फेकतात आणि त्याच्यामुळे त्यांना पहिलं यश अगदी दुसऱ्या चेंडूवर मिळालंय। एक चांगली सुरुवात, दणक्यात सुरुवात केली ती गोलंदाज अमित ठाकूर यांनी। 80 धावांचं समोर लक्ष असताना इथं मात्र क्रमांक 3चा फलंदाज येतोय अनिकेत पाटील।
अमित टू अनिकेत, ए फॅक्टर ऑन द क्रीज. यावेळेस जसं गोलंदाजाची सर आपण कौतुक केलं, लगेचच त्याने एक अतिरिक्त स्वरूपाचा स्वैर पद्धतीचा चेंडू केला आणि एक अतिरिक्त धाव या धावफलकावर जोडली जाईल. एकूण धावसंख्या होते ती 2. 1 गडी बाद 2. पहिला षटक प्रगतीपथावर असताना 80 धावांचं लक्ष समोर आहे ते तांबडशेत या संघासमोर. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक करताना हा गोलंदाज दिसतोय आणि गुडलँड स्पॉटवर गोलंदाजी, आपण म्हणतो विकेट टू विकेट गोलंदाजी करताना हा गोलंदाज अमित दिसतोय आणि जखडून ठेवलंय ते या दोन्ही फलंदाजांना. अशाच प्रकारची जर गोलंदाजी झाली तर निश्चित दडपण आहे, त्या प्रत्येक निर्धाव चेंडूनी जे दडपण आहे ते येणाऱ्या फलंदाजांवर आणि सध्या खेळणाऱ्या फलंदाजांवर सुद्धा दबाव येतोय. याच वेळी हाच दबाव त्यांना मला वाटतं फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का, आणि अगदी सहजगत्या हा झेल टिपलाय अमित ठाकूरनं आणि बसतोय. दुसऱ्या विकेटचं पतन होतोय. धाव संख्या आहे ती 2. देखिए सर, आपको भी पता है लॉर्ड्स के और देखिए सर लॉर्ड्स के मैदान के ऊपर नेट प्रेस ट्रॉफी थी 2002 में, आपको भी पता है. और गांगुली साहब जी ने जो कुछ प्लानिंग बनाई, इंग्लैंड ने जो स्कोर खड़ा कर दिया था और गांगुली साहब जी ने सहवाग और तेंदुलकर साहब जी को कह दिया था कि विकेट डालना नहीं है, इस पावर प्ले में हमें रन बटोरना है और जैसे हम रन बटोरेंगे तो हम जीत के करीब जा सकते हैं. प्लानिंग इज इंपॉर्टेंट बात है. नक्कीच सर, आठवत असेल सर्व क्रीडा रसिकांना किती 325 धावांचं जे आव्हान समोर ठेवलं होतं भारतासमोर नासिर हुसेनच्या संघानं. अगदी 146 वर 5 डाऊन 146 ला 5 विकेट असताना जी ऐतिहासिक विक्रमी भागीदारी झाली, तिथून असं कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना भारत जिंकू शकेल. परंतु 146 5 डाऊन असताना मोहम्मद कैफ आणि युवराज सिंगने केली ती अफलातून खेळी आजही लोक विसरत नाहीयेत. याच दरम्यानचा हा चेंडू मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा टाकलेला चेंडू, एक नामी संधी खऱ्या अर्थाने या डावखुऱ्या फलंदाजाला आली होती, भिरकावून देण्याची संधी आली होती, परंतु तिथं कुठं यश आलं नाही. चेंडू आणि बॅटमध्ये कनेक्शन होत नाही, चेंडू जातो निर्धाव पद्धतीनं सांगता होतोय. बिल्कुल सर, आपने जो कुछ वो भागीदारी की याद की ना, तो मैंने एक आपने भी पढ़ा होगा, लेकिन मैंने एक पढ़ा कि उस टाइम मोहम्मद कैफ के पिताजी ने कहते तेंदुलकर साहब आउट होने के बाद उन्होंने सोचा चलो हम देवदास पिक्चर देखते शाहरुख खान का, और जब बेटे ने यहाँ करिश्मा किया तो लोग बधाई देने के लिए सिनेमा हॉल में पहुंच गए. अंपायर काय प्रॉब्लेम आहे? वरना गेला की बाउन्स साठी. येस, अंपायर संतू चौधरी यांना विनंती असेल की आपण वरती येऊन हा बॉल चेक करायचा आहे. आहेत ना? यस पवार सर, पहिला 1 बाउन्स दिलेला आपण. यस दिलेला आहे. तुम्ही आता नो बॉल दिलात. यस ओके. तरी पण फिल्डिंग डिपार्टमेंटचा असं म्हणणं आहे की हा बॉल चांगला आहे. कारण लाईव्ह मध्ये आपल्याला आता सगळा समजलं, एकदा स्लो मोशन झाला ना, आणि पूर्वी कसं होतं, पूर्वी एखाद्याने काय सर कुठं काय जरी केलं, नो बॉल, इट इज अ नो बॉल. और अगली गेंद फ्री हिट है, और फ्री हिट के ऊपर मार धाड़ इज इंपॉर्टेंट बात है. और पूरी तरह से हमारे ऋग्वेद पाटिल देखिए एक अच्छा भी पकवास बदल जा रहे हैं. और मुझे हमेशा कहते हैं कि आप कमेंट्री करने के लिए होते, हम बहुत बड़ा मजा आता है, इसलिए वो अभी घर से निकल गए पिताजी के साथ. लेकिन देखना पड़ेगा कि इस गेंद के ऊपर क्या होगा. इस बार ड्राइव किया खूबसूरती के साथ यहाँ कवर के ऊपर, लेकिन खिलाड़ी पंबल हुई. क्षेत्ररक्षण इज इंपॉर्टेंट बात है. और फील्डिंग डिपार्टमेंट जब हो जाता है तो याद आती है दक्षिण अफ्रीका टीम की. क्या फील्डिंग डिपार्टमेंट है उनका. देखिए वो वर्ल्ड कप नहीं जीते 1999 के विश्व कप में, अगर स्टीवाजी का कैच हर्षल गिब्स जी पकड़ देते
तो विश्व कप जीतने के करीब पहुंचे, लेकिन जब शिवाजी का कैच छोड़ा और हर्षल गिब्स ने, तो उसके बाद शिवाजी ने जो कुछ बल्लेबाजी की, 1999 का विश्व कप ऑस्ट्रेलिया में चला गया। उसके बाद हर्षल गिब्स छीन रहा था, लेकिन फायदा कुछ नहीं। 4 रन और पिच बॉल छकड़ी जाएगी लगती है। ओ ब्लैक स्किन के सामने दमदार छक्का है और ये दीजिए कमान। ताम्बरशेद का हर्षद 10 अभी जीतने के लिए 4 ओवर में 70 चाहिए। ये ओवर पिच जो बॉल होती है उसको पनिशमेंट मिलती है। 1998 में ढाका में आपने सर देखा होगा, जब ऋषिकेश कानिटकर को सकलेन मुस्तान ने ओवर पिच पर बॉल डाली थी, उसके ऊपर चौवा लगा दिया था और हिंदुस्तान ने मैच को जीता था। और सर आपने तो क्रिकेट अच्छा खेला हुआ है, अभी बॉलर किस तरह से गेंदबाजी करेंगे और बल्लेबाजों को क्या करना चाहिए, ये आपके हिसाब से आप बता सकते हैं, क्योंकि आखिरी 4 ओवर शेष और 70 रन चाहिए। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय। एकूण धावसंख्या आहे ती 10, म्हणजे आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज आहे। प्रति षटक माफ करा 70 धावांची गरज आहे। तर इथून फक्त आक्रमक आणि आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल। दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल। यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप पद्धतीने फेकलेला चेंडू पंच हनुमानजी नाईक यांनी तो वाईट घोषित केला आणि एक अतिरिक्त धाव फलकात जोडली जाईल। आणि याच वेळी सर व्यासपीठ आमचे सन्माननीय मोठे बंधू आणि जबरदस्त ज्यांनी क्रिकेट खेळलंय ते आदरणीय लवदादा घरत यांचं आगमन झालं व्यासपीठावर। त्यांचं गावठी जोई चस्का जोय यांच्या माध्यमातून अटल कर्नाटक चस्कामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। प्रवीण ठाकूर यांनी षटकाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली। पहिला चेंडू स्क्वेअर पद्धतीचा, याच्यानंतर मात्र वेगवान कमबॅक करत असताना अतिशय अचूक आणि भेदकतेने फेकलेला चेंडू यष्टीरक्षकाने कोणत्याही प्रकारची चूक केल्याने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय। जसजसं निर्धाव चेंडू मात्र फेकतील तसतसं मात्र दबाव जो आहे तो फलंदाजांवर येईल आणि त्यांच्या समोर जे आहे उभं टाकलेलं जे लक्ष्य आहे ते कुठेतरी कठीण होताना दिसतील। पुढचा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा स्क्वेअर पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय। गोलंदाज अंपायर हनुमानजी नाईक पुन्हा एकदा हात फैलावून इशारा करतात। अजूनही एक वाईटचा इशारा येतोय। एकूण धावसंख्या आहे ती 12। 80 धावांना सामोरे जात असताना केवळ 12 धावा बोर्डवर आहेत। दुसऱ्या षटकाला सुरुवात आहे। इथून दोन्ही फलंदाजांना आणि येणाऱ्या फलंदाजांना सुद्धा आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल जर त्या लक्ष्यापर्यंत जर पोहोचायचं असेल तर। पुढचा चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं वाईट येतोय आणि एक लांबलचक षटक होतंय की काय असं दिसतंय, कारण जशा षटकाला सुरुवात केली पहिला वाईट फेकला गेला, तदनंतर एक निर्धाव चेंडू आला, त्याच्यानंतर पुन्हा सलग 2 वाईट आलेत। म्हणजे केवळ षटकामधला केवळ एकच चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय प्रवीण ठाकूर यांच्या षटकाचा। पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राइव्ह पद्धतीने खेळलेला शानदार स्ट्रोक येतोय। अंपायर हनुमानजी नाईक यांच्या एक वैशिष्ट्य शैलीत धक्का
आणि 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक अमोल भोईर यांच्याकडनं आलंय. अतिशय सुंदर पद्धतीनं ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. काय ते हनुमान सर, काय या चेंडूवर एज आहे ना? येस, या एका धावेबरोबर धावसंख्या पुढे सरसावते. एकूण धावसंख्या होते ती. याच्यानंतरचा चेंडू अगदी योग्य टप्प्यावर आणि अचूक गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय आणि प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू ह्या फलंदाजांचं मनोबल खचवणारा ठरतोय. आणि अशातच मला वाटतं प्रत्येक चेंडू मागं जे रिक्वायर रन रेट आहे ते कुठेतरी वाढत चाललंय आणि त्याचं दडपण या येणाऱ्या फलंदाजांवर दिसतोय. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस मात्र आखू टप्प्याचा चेंडू, त्याचा भरपूर समाचार घेतलाय. चेंडू येतोय डीप मिड विकेटच्या दिशेनं, येतोय का सणसणीत षटकार. आपले ग्रामस्थ जरी असले तरी कृपया गाडी घेऊन कोणी आतमध्ये येऊ नका, कारण जो धुरला आहे तो उडल्यामुळे खेळाडूंना त्रास होतोय. तर सर्वांनी गाडी आपली जी आहे ती मागेच ठेवा, आतमध्ये कोणी आणण्याचा प्रयत्न करू नका. नक्की 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या झाली आहे ती 26, म्हणजे 13च्या गतीनं पलटे. खऱ्या अर्थानं जे रिक्वायर रन रेट आहे, आवश्यक धावांची गती आहे, ती मात्र सध्याच्या घडीला पाहिलं तर आपल्याला खूप मोठ्या धावांची गरज आहे. परंतु अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आणि नक्कीच आमच्या सोबतीला आहेत आमचे परम मित्र सुहास म्हात्रे सर, त्यांचे सुद्धा आपण आज या रजनीमध्ये पूर्ण आवाज ऐकणार आहात. येस, वीर हनुमान तांबडशे जर मॅच जिंकला तर हरेश गव्हाण आणि बंडू म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, 5000 रुपयाचं पारितोषिक तांबडशे संघाला देण्यात येणार आहे. नक्कीच धन्यवाद. नक्कीच सर, बघा या खेळाडूने एक सुवर्ण संधी खऱ्या अर्थानं आपल्या टीमसाठी आणि आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी हे जर मनोधैर्य वाढवण्याचं काम या दोघांनी केलंय. पुढचा चेंडू आणि त्याचा प्रत्यय इथे येताना दिसतोय. चेंडू सरळ गेला, काऊ कॉर्नर रिजनच्या वरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू गेला आउट ऑफ द मार्क. येतोय, इट इज अ मॅक्सिमम ह्यूज षटकार. लाइन में आए और जुगलबंदी होनी ही चाहिए. फिलहाल ये बल्लेबाजों को छोर बदल कर आक्रमण और हमला इज इंपॉर्टेंट बात है. अगर यही मारदार हो जाएगी तो समीकरण जो स्कोर है उसके आप नजदीक जा सकते हैं. अगली नेक्स्ट बॉल है और शॉट अप लेन, कैच इट और स्क्वायर लेग के ऊपर लिया कैच. जो बल्लेबाज लय में आया था उन्हें ही इस फील्डर ने गेंदबाज ने छलता कर दिया. अभी थोड़ा प्रेशर बढ़ सकता है डीजे. शेटचा संघ, परंतु आजच्या संघर्षातच उद्याचा विजय आहे. आणि असं म्हणतात का की स्वतःला आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. त्याच्यामुळे संघर्ष इतका करा की हारलात जिंकलात तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलात तरी इतिहासच घडला पाहिजे. इथे संघर्ष करण्याची खऱ्या अर्थानं वेळ आहे ती तांबडशेत या संघावर. कारण इथून येणाऱ्या फलंदाजांवर दडपण निश्चित असेल, परंतु त्या दडपणाला झुगारून देऊन मोठमोठे प्रहार करावे लागतील त्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचा असेल तर. येणारा पुढचा चेंडू नवीन फलंदाजाला,
यावेळेस मात्र सबमेरिन डिलिव्हरी असल्या कारणाने फलंदाजाने अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि चेंडू निर्धाव पद्धतीनं सांगता होते. कोणत्याही प्रकारची धाव या धावफलकामध्ये जोडली जाणार नाहीये. धाव संख्या आहे ती 32. अमित यांच्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये येतो. तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेने समाधान मानावं लागेल आणि एका धावेने धावफलक जरूर हालता राहील, परंतु जे दडपण आहे ते मात्र कुठंतरी वाढत जाईल प्रति चेंडू माग. खऱ्या अर्थानं वळक संघानं केलेला 80 धावांचा थोडासा दबाव येतो या टीमवर. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथं मात्र झेल बाद होतोय, बसतोय. एका ताबडशेत संघाला अजून एक नवीन धक्का. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाखेर धावसंख्या आहे ती बोर्डवर 33. म्हणजे जर क्रिकेट आपण म्हणतो अंकांचा खेळ जरूर आहे. 3 षटकात 33. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली 33. अजूनही बऱ्याचशा धावांची आवश्यकता आहे. केवळ 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूत 47 धावांची गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल तर तांबडशेत संघाला हार मानण्याची कारण नाही, कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. पहिला चेंडू बँग ऑन टार्गेट आपण म्हणतो क्रिकेटमध्ये, तशा पद्धतीने फेकलेला. थोडा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू आणि बॅटचा कुठेही संपर्क नाही. चेंडू निर्धाव गेला. कोणत्या प्रकारची धाव जोडली जाणार नाही. प्रत्येक चेंडू मागे मात्र दबाव वाढत जातोय. आता चेंडू शिल्लक राहिले 11 आणि धावा हव्यात त्या 47. यावेळेस मात्र चेंडूला भिरकावून दिलंय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये एक खेळाडू तिथे चेंडू उचलेल, तोपर्यंत केवळ 2 धावा धावफलकात भर पडेल आणि या दुहेरी धावसंख्येनं धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या झाली आहे ती 35. षटकातील पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळाडू तैनात आहे आणि तिथे मात्र तो सुद्धा कोणती चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन होतोय आणि ताबडतोब संघाचे मात्र फलंदाज एकामागून एक तू चल अशा पद्धतीनं डगआउट मध्ये परतताना अजून एक विकेटचं पतन होतोय. पुन्हा एक नवीन फलंदाज येतोय मैदानावर. अतिशय विहंगम दृश्य खरं आपण बघतोय. अटल करंडक 2025 मंचावरील सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करतोय. या विद्युत झोतामधील हे क्रिकेट. षटकातील पुढचा चेंडू मिडल लाईन लेग स्टिक वर पडलेला चेंडू. एक फलंदाजानं थोडासा आशाभूत नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला. रिव्ह्यू घेत आहेत वाईट साठी. निश्चितच फलंदाजाने हा घेतलेला रिव्ह्यू. तिसरे अंपायर आमचे संतोष चौधरी सर.
येस फेअर डिलिव्हरी आहे आणि नक्कीच इथं फलंदाजाने कोणत्या प्रकारचा मारण्याचा प्रयत्न केला नाहीये. केवळ अशाभूत नजरेनं अंपायर हनुमानजी नाईक यांच्याकडे बघितलं आणि एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा जातोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या तांबडशेत संघावर दबाव वाढवण्याचं काम मात्र हा गोलंदाज सुद्धा करतोय. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस उजव्या हाताच्या फलंदाजाला आडवा बॅटने मारण्याचा प्रयत्न केला. अलंग द कार्पेट चेंडू येतोय जिथं डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जो चेंडू फेकेल ओ हो हो काय फेकी आहे बघा आणि अफलातून फेकी. या फेकीने खरं तर आठवण झाली मार्टिन गप्तलने केलेली फेकी होती 2019च्या विश्वचषकामध्ये. अगदी MS धोनीला थेट फेकी करून आउट केलं होतं. त्या थेट फेकीची आठवण इथे झाली आणि फलंदाज मात्र गाफील राहिला. कोणत्या फ्रेम मध्ये दिसला नाही आणि परतावा लागतंय त्याला धाव बाद होऊन. अजून एक बसतोय नवीन धक्का तो तांबडशेत या संघाला. अफलातून क्षेत्ररक्षण वलकच्या या टीमच्या प्लेयर्स कडनं पाहायला मिळालं. कारण जो 80 धावांचा जो टार्गेट सेट केला होता त्या 80 धावांना पिच्छा करत असताना प्रत्येक फलंदाजावर त्यांनी दबाव आणलाय आणि गोलंदाज असो क्षेत्ररक्षक असो यांची मात्र कामगिरी इथं उंचावताना या गिरोबा मैदानावर अटल करंडक 2025च्या निमित्तानं या स्पर्धेमध्ये. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय हा गोलंदाज. येणारा नवीन फलंदाज आहे. पुन्हा एकदा फटका मारलाय आणि पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजन मध्ये जो खेळाडू तैनात आहे तिथे कोणती चूक करत नाही आहे आणि याच बरोबर विकेटचं पतन होतोय. चार षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावफलकावर धावा लागल्या आहेत त्या 36 धावा बोर्डवर लागल्या आहेत. केवळ 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर ड्रायव्हिंग सीटवर वलकची टीम आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत असताना या मॅच मध्ये शेवटच्या षटकासाठी गोलंदाज संकेत ठाकूर यांना आमंत्रित केलंय शेवटचा षटक फेकण्यासाठी. सुंदर गोलंदाजी पुन्हा एकदा गुडलेन स्पॉटवर फेकलेला चेंडू पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. पुढचा चेंडू यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा मानस आणि इथं यश येताना दिसतोय. चेंडू सरळ जातोय. 1 बाउन्स चौकार. अंपायर इशारा करते की यस एक येतोय. या फलंदाजाच्या बॅट मधून आलेला एक देखणा चौकार. हा चौक हे फटके जे मोठे अगोदर यायला हवे होते खरे. पुन्हा एकदा प्रयत्न जरूर केलाय. चेंडू उंच हवे त्या क्षेत्र यष्टीरक्षक चेंडू खाली होता परंतु तिथं झेल अगदी सोपा झेल सोडण्यात आला आणि एक जीवनदान जरूर मिळालं असलं तरी या जीवदानाचा फायदा आता मात्र काही होणार नाहीये. कारण काही चेंडू शिल्लक राहिले या षटकातील. केवळ 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि मॅच मध्ये जणू औपचारिकता बाकी राहताना दिसतोय. तदनंतर चेंडू मारण्याचा प्रयत्न जरूर केला. इथे मात्र पुन्हा एकदा रनआउटच्या रूपानं हा गडी बाद होईल की काय परंतु तसा प्रयत्न मात्र गोलंदाजानं केला नाही. 22च्या रूपात एक धाव फलकावर जोडली जाईल आणि एकूण धाव संख्या होती ती सर या तिकडं कॅच होईल असं वाटतंय आउट. आणि याच वेळी आमचे परम मित्र विज्ञान पाटील यांना विनंती असेल की आपण आमच्या मंचावर याचं विज्ञान पाटील त्याचप्रमाणे आमचे बाबू पाटील तांबरशेत गावचे आणि आमची इकडं तिकडी बघा प्रतीक मोकल आमचे महेश पाटील आणि वरुण मोकल अगदी जय्यत तयारीमध्ये आहेत. कारण आता जवळजवळ तारीख जवळ येतोय त्याच्यामुळं तो जो काय बोलतात जरा मजेचा आनंद आहे. आता ते 2 तारखेला हळद 3 तारखेला लग्न त्याच्यामुळे 25 तारखेला डायरेक्ट पनवेलमध्ये आगमन होणार आहे. जय्यत तयारी आहे आणि जाऊया बॅक टू द क्रिकेट.
पुढचा चेंडू यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचा फटका नाही आहे आणि याचबरोबर इनिंग संपुष्टात आलेली वडक संघानं या सामन्यात आपण एकतर्फी विजय होताना दिसला, कोणत्याही प्रकारचा संघर्ष करताना दिसला नाही तांबडशेत संघ. आणि अभिनंदन वलक या संघाचं. आणि तांबडशेत संघाला मात्र या सामन्यात झालेल्या चुका असतील त्या पुढील येणाऱ्या स्पर्धेत सुधाराव्या लागतील, कारण एकतर्फी सामना होताना दिसला. प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन या सामन्यामधून झालं नाही. याच्या नंतरचा येणारा पुढचा सामना आहे जय गिरोबा देव